तर मित्रांनो, आज आता माझी मम्मी चिकन बनवते आहे. तर मम्मीने चिकन आणून वगैरे साफ वगैरे करून ठेवलेलं आहे. आत्ता ती लिंबू वगैरे पिळून त्याला मॅरिनेट करणार आहे. तर त्याच्यानंतर दही वगैरे पण असणार आहे. तर ते आपण एकदा बघून घेऊ. मग आपण बघू आता आपण रेसिपीमध्ये काय करणार आहे. तर आता आपण दही घेतो आहे ह्याच्यामध्ये. मी 3 चमचे टाकलेले. चवीनुसार तुम्ही वाटलं जास्तही टाकू शकता. आता हे हळद मीठ वगैरे टाकून घेते मम्मी. तर आता चिकन वगैरे मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे आपण. आता ह्याला आपण झाकून पण ठेवू शकतो, उघडं पण ठेवू शकतो, तुमच्या जर तुम्ही कसं करता. तर आता हे आपण टमाटे कांदे वगैरे कापून घेतले होऊ शकता, बारीक कापलेले आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने मोठे कापू शकता, लहानही ठेवू शकता. आता आम्ही लहान ठेवले, तुमच्या जर ते तुम्ही कसे ठेवता. ह्याला आता आपण हाय फ्लेमवरती थोडं भाजून घेऊ. थोडं नाही म्हणजे जास्तच भाजून घेऊ. आता हे चांगलं ब्राऊन तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण बाकीचे मसाला वगैरे ॲड करू ह्याच्यामध्ये. तर आता ह्याला आपण जवळजवळ 1-2 मिनटं भाजून घेतलेलं आहे. तरी टमॅटोज वगैरे जास्त असल्यामुळे ह्याला वेळ लागेल थोडासा. तोपर्यंत आपण मसाले वगैरे काढून घ्यायचा. ही आपली मिरची पावडर आहे, हा चिकन मसाला आहे, अजून आपण मटन मसालासुद्धा घेतला आहे, अजून आमचा घरगुती मसालासुद्धा घेतलेला आहे ह्याच्यामध्ये. असे टोटल 4 ते 5 मसाले झालेले आहेत ह्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यामध्ये आपण थोडी धनिया पावडर पण टाकतो आहे. आता डिपेंड करतं तुम्हाला कशी हवी कशी नाही. आम्ही रेग्युलरली असेच बनवतो. ते सगळे मसाले वगैरे आपण घेतलेले. कांदा वगैरे ऑलमोस्ट भाजत आलेला आहे. पाणी जास्त असल्यामुळे थोडासा वेळ लागेल त्याला, काय हरकत नाही, आपण थोडा वेळ बघू. आता टोमॅटोज वगैरेतलं पाणी कमी होत चाललं थोडंसं. फक्त स्टार्टिंगला आपण जस्ट केले होते, टाकले होते त्यावेळेस जास्त होतं. आता फारसं कमी झालेलं आहे. तरी साधारणतः अजून 1-2 मिनटं बघावं लागेल आपल्याला, होईल थोड्या वेळ. कांदा टमाटा वगैरे भाजून झालं आहे. आपण त्यामध्ये चिकन ॲड करतो. तुम्ही चिकन मॅरिनेट करायला झाकूनसुद्धा ठेवू शकता, ओपनसुद्धा ठेवू शकता, तुमच्यावरती डिपेंड करतं. आता आपण थोडंसं हलवून घेऊ, सर फ्राय करू त्याला थोडंसं, जेणेकरून चिकनमधलं पाणी जे वगैरे ते सुटलं आहे त्याला, ती कांदा टमॅटोसोबत ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. आता आपण वाटण नाही टाकत आहे यामध्ये, आपण याच्यामध्ये फक्त आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. चवीनुसार थोडीच टाकलेली आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने जास्तही टाकू शकता, डिपेंड करतं तुम्हाला कसं आवडतं. आता चिकन वगैरे आपण मिक्स केलेलं आहे. आता ह्याला आपण हाय फ्लेमवरती थोडा वेळ राहून देणार आहोत. त्याच्यानंतर आपण मसाले वगैरे ॲड करणार आहोत त्यामध्ये.
आपण हे मसाले वगैरे ॲड करून घेतले त्यामध्ये. आता आपण त्याला मिक्स करून घेऊ. तर आपण जे चिकन करतो ते आपण ग्रेव्हीमध्ये करणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून पाणी ॲड करून त्याला रस्सा टाईपमध्ये करू शकता. तुमच्याकडे डिपेंड करतं तुम्ही कसं करणार. आपण आता ग्रेव्ही जरी करणार असो तरी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार. जरी वाट नाही टाकलं तरी आपण, मसाले जळतात ना म्हणून. कारण ते मसाले जळतात त्यासाठी आपण त्यामुळे थोडं पाणी टाकून घेतो. झाकून ठेवणार. त्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे. आता ह्याला आपण लो फ्लेमवरती करून ठेवूया थोडा वेळ, जेणेकरून ते जे मसाले वगैरे आहेत, ऑइल वगैरे ते एकत्र मुरलं पाहिजे, जेणेकरून टेस्ट चांगला येईल. तर आता हे आपण ऑलमोस्ट 10-1 मिनटं ठेवलेलं आहे झाकून. त्याची जास्त घट्ट नाही जास्त पातळ, अशी थोडीशी जर ग्रेव्ही झालेली आहे. तर कलर बघू शकता तुम्ही असा आलेला आहे त्याला. भाजी म्हणजे अजून तरी पाणी सोडते, चिकनचं ऑइल वगैरे निघतं अजून भाजीतलं. सो असं साईडला तुम्ही तरी बघू शकता आली आहे चांगल्या प्रमाणात.